नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचं आपलं जे काही क्वालिटी मधलं जे काही लेक्चर आहे, या ठिकाणी आपलं आजचा जो विषय आहे तो मार्गदर्शक तत्वाविषयी अथवा मूलभूत हक्कासंबंधित आहे. बरोबर. तर मार्गदर्शक तत्वे म्हणजेच या ठिकाणी फंडामेंटल राईट आणि जे काही मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी. बरोबर. ही एकमेकाला किती पूरक अवस्था या दोन्हीची आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी उल्लेख करेन. बरोबर. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला पॉईंट पाहूया आपण मूलभूत हक्क. बरोबर. मूलभूत बरोबर आहे हक्क. राईट. ओके. याचा जो काही भाग आहे तो कोणत्या भागामध्ये पार्ट 3 मध्ये आपल्याला दिसून येतो. राईट. हा. आता पहा फंडामेंटल राईट. राईट आहे. जसे की आता नेमका आपला मूळ उद्देश, कारण का राजकीय लोकशाही इथे काय उल्लेख करू आपण, राजकीय काय लोकशाही. बरोबर आहे. राजकीय लोकशाही वाटतं त्याला काय करू, राजकीय पॉलिटिकल डेमोक्रेसी. बरोबर. यामध्ये आपण करू की हे जे काही मूलभूत हक्क आहेत ते कसे न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी वाटलंच त्याला काय मूलभूत हक्क कसे न्यायप्रविष्ट उल्लेख असाही करता येईल आपल्याला. न्यायप्रविष्ट. ओके. न्यायप्रविष्ट, जस्टिसेबल आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आता पहा मूलभूत हक्क कशाला म्हणायचे आपण आता या ठिकाणी सविस्तर आपल्या बोली भाषेमध्ये आपण याचा विचार करून पाहूया. पहा जे काही मूलभूत हक्क आहेत, आता पहा आपल्या हक्काचं. बरोबर आहे. आपल्या मूलभूत हक्काचं आपल्या देशाचा जो काय कायदा करतो, आपल्या मूलभूत हक्काचं संरक्षण आपल्या देशाचा कायदा करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, मूलभूत हक्काचं म्हणतो. आपल्या हक्काचं आपल्या देशाचा मूलभूत हक्क जो आपले जे काही मूलभूत हक्क आहे याचं संरक्षण आपल्या देशाचा कायदा करतो, त्याला आपण मूलभूत हक्क म्हणून असं संबोधू शकतो. बरोबर. हा. तर या ठिकाणी याला आपण दुसऱ्या शब्दात त्याला फंडामेंटल राईट सुद्धा म्हणून ओळखलं जातं. फंडामेंटल राईट. राईट. आणि ही जी गोष्ट आहे ती कुठं मेन्शन केली आहे, सॉरी या ठिकाणी काय लिहा, कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये किंवा संविधानाचं जे काही प्रेमबल आहे त्यामध्ये नेमकं आपल्या मूलभूत हक्काची गोष्ट आहे मेन्शन केलेली आहे. बरोबर आहे. तर त्याला संविधानाचा आधार आहे की फंडामेंटल हे जे काही कायदे आहेत याचं उल्लंघन करता कामा नये. आता दुसऱ्या शब्दात आपण बघितलं की आपल्या हक्काचं संरक्षण करणारा जो कायदा असतो त्याला मूलभूत हक्क असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात आपल्या मूलभूत हक्काचं जर कोणी एखादा व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल, बरोबर आहे, तर हे जे काही कोणी अमुक असतील आपल्या जर मूलभूत हक्काचं काय करत असतील, उल्लंघन करत असतील, तर आपल्याला आपल्या मूलभूत हक्काचं संरक्षण कसं करता येईल याची तरतूद आपल्याला आर्टिकल 32 नुसार आपल्याला दिलेली आहे. आणि आर्टिकल 32 काय म्हणतं, जर आपल्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं असेल, तर आपल्याला लोअर कोर्ट नाही, डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही, हायकोर्ट नाही, तर डायरेक्टरित्या आपल्याला कुठं जाता येतं, सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या हक्कासाठी आपल्याला काय करता येते, आपल्या न्यायासाठी आपल्याला काय करता येते, अपील करता येते, अथवा नेमकं दाद मागता येते. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल या संदर्भात मूलभूत हक्का संदर्भात नेमका आर्टिकल कोणता आहे, आर्टिकल 32. बरोबर आहे. हे फार महत्वाचं आहे. तर या आर्टिकल 32 चा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. राईट. जसे की मी आता थोडक्यात एक छोटा डायग्राम काढतो या ठिकाणी. तर पहा हा काय झाला, लोअर कोर्ट. बरोबर आहे. सॉरी या ठिकाणी कोर्ट करा, लोअर कोर्ट. हा काय झाला, डिस्ट्रिक्ट कोर्ट. हा काय झाला, हाय कोर्ट. राईट. आणि हा काय झाला, सुप्रीम कोर्ट. राईट. सुप्रीम कोर्ट हा काय झाला, केंद्र घटक झाला. बरोबर. तर तसं याला काय म्हणायचं, निम्न स्तर करा वाटलं तर, निम्न स्तर. राईट आहे. किंवा तालुका स्तर. बरोबर आहे. तालुका स्तर. राईट आहे. त्याच्यानंतर हा काय झाला, जिल्हा स्तर. आणि हा काय झाला, उच्च स्तर. राईट आहे. उच्च स्तर. याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणतो, सॉरी याला आपण हायकोर्ट म्हणतो. हायकोर्ट हा काय झाला, डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि हा काय झाला, लोअर कोर्ट. राईट. आणि हे झालं सुप्रीम कोर्ट. राईट. ओके.
आता पहा, आता आपल्याला मी तुम्हाला उल्लेख केला, जर आपला लोअर कोर्टमध्ये जर आपल्या हक्कासाठी नेमकं आपल्याला जर समाधान वाटत नसेल तर आपण काय डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अपील करतो. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जर समाधान भेटत नसेल तर हायकोर्टमध्ये अपील करतो. हायकोर्टमध्ये जर समाधान भेटत नसेल तर आपला काय सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येते. थोडक्यात ही जी क्रिया आहे ती कशाच्या संदर्भात आहे, अपील. हे काय आहे, अपील. बरोबर आहे. तर या सुप्रीम कोर्टला आपला दुसरं काय नाव घेता येतं, सुप्रीम कोर्टला अपिलाचे न्यायालय. अपिलाचे न्यायालय. ओके, अपिलाचे न्यायालय. मग आता अपिलाचे न्यायालय अपील 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 अशी एकूण किती टक्के केसेस नेमके या अपिलामार्फत येतात, तर 90% केस नेमकं अपिलामार्फत येतात. आणि उरल्या काय नेमकं 10% जे काही केस असतात त्या कशा संदर्भात असतात, मूलभूत हक्क, फंडामेंटल काय राईट या मूलभूत हक्कासंदर्भात असतात. जर व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं जर कुणी उल्लंघन केले असेल तर ती व्यक्ती काय करते, सरळ कुणीकडे जाते की लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट हे न सोडून आपण सरळरित्या काय सुप्रीम कोर्टामध्ये काय दाद मागण्यासाठी जाते. म्हणजे सरळ याचा जो काय मार्ग असतो तो कुठं असतो, सुप्रीम कोर्टामध्ये असतो. बरोबर. तर या पद्धतीनुसार आपण याला देशाचा काय म्हणून मूलभूत कायदा देखील आपला म्हणता येतो. बरोबर. तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, मार्गदर्शक तत्त्वे. बरोबर. हे झालं एक पॉइंट म्हणून समजून घ्या. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट झाला. आणि दुसरा जो घटक बघायचा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शक काय तत्त्वे राईट. हा, तर याला इंग्रजीमध्ये म्हणतात DPSP राईट. याचा आपण फुल फॉर्म पाहू थोड्या वेळाला. तर मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच काय. बरोबर. तर पहा, मार्गदर्शक तत्त्वे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी. बरोबर आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी. पॉलिसी म्हणजे काय, धोरण. राईट. आणि डायरेक्ट तर हे मार्गदर्शक तत्व हा शब्द एक फार महत्वाचा आहे या ठिकाणी. तत्व राईट. तत्वाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, प्रिन्सिपल. बरोबर. हा, मग आता या ठिकाणी आपल्याला जसं की आपण आता एक महत्वाची गोष्ट आहे, फंडामेंटल राईट हे महत्वाचे आहेत का, मार्गदर्शक तत्वे हे महत्वाचे आहेत. या ठिकाणी सोशियल आणि इकॉनॉमिकल राईट आहे. या ठिकाणी सामाजिक आणि दुसरा शब्द कोणता आहे, सामाजिक आणि आर्थिक. बरोबर आहे. सामाजिक आणि आर्थिक याला इंग्रजीमध्ये काय नाव आहे, सोशियल अँड इकॉनॉमिकल. बरोबर. सोशल आणि इकॉनॉमिकल हे जे काही दोन घटक आहेत. बरोबर आहे. हे जे दोन घटक आहेत ते कसे न्याय प्रविष्ट नाही. आता या ठिकाणी उल्लेख केला आपण, न्याय प्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहेत. या ठिकाणी यांना काय म्हणायचं, न्याय प्रविष्ट नाही. न्याय प्रविष्ट नाही म्हणजे थोडक्यात काय, नन NONE नॉन जस्टिसेबल. ओके. हा, तर एक आता या ठिकाणी आपण उल्लेख केला की या ठिकाणी इकॉनॉमिक डेमोक्रेसी करा वाटत. हा, तर मी या ठिकाणी सांगेल की आपण काय पाहत आहोत, एक मूलभूत हक्क फंडामेंटल राईट आणि दुसरा आहे DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्व. त्या ठिकाणी मला सांगायचे मार्गदर्शक तत्व जे असतात आणि आपलं काय फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क जे असतात. मूलभूत हक्क हे नेमकं काय आहे, ते न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहे. आणि जर आपण DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वाचा विचार करू तर ते काय न्यायप्रविष्ट नसून म्हणजेच काय आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या ही जी काही क्रिया आहे ती कशी आहे, न्याय प्रविष्ट असून ती कशी नॉन जस्टिसेबल आहे. बरोबर. नॉन जस्टिसेबल आहे. मग या ठिकाणी तुम्हाला तुलना करता येते की फंडामेंटल राईट आहे आर्टिकल कशामध्ये आहे, 32 नुसार आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाची जी काही आर्टिकलची जी काही लिंक आहे ती कोणती आहे, 32 आहे. मग आता मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्वाचं नेमकं त्या ठिकाणी उल्लंघन करता कामा नये किंवा मार्गदर्शक तत्व कोणत्या आर्टिकल अंतर्गत आहे ते देखील महत्वाचं आहे. तर तत्व प्रिन्सिपल आहे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आपल्याला त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करता येतं. पण हे कसे न्याय प्रविष्ट नाही, तर आपल्याला या बाबतीत सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आपल्याला न्याय मागता येत नाही, म्हणून ते न्याय प्रविष्ट नाहीत, नॉन जस्टिसेबल आहेत. मग या संदर्भात मी तुम्हाला आर्टिकल सांगण्याचं काम करेन. आर्टिकल कोणता आहे, 39B आणि दुसरं काय आर्टिकल काय नेमकं 39 काय C राईट आहे. या दोन घटकाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता आर्टिकल 39B काय म्हणतं, संपत्तीचं काय व्हावं, समान वितरण व्हावं. आर्टिकल B काय म्हणतं, संपत्तीचं काय व्हावं, समान वितरण व्हावं. बरं, आपल्या भारत देशामध्ये
आपला लोकशाही स्थापन करायचे का हुकुमशाही स्थापन करायचे? कारण का लोकशाही स्थापन करणे म्हणजेच काय नेमकं एक प्रकारचं मार्गदर्शक तत्वाने चालणे. तत्व म्हणजेच काय नेमकं डिझायर कोर्स ऑफ, बरोबर आहे, डिझायर कोर्स ऑफ, राईट आहे. त्याला आपण तसं म्हणू शकतो. आता नेमकं युनिव्हर्सल, चांगला, त्याच्यात पॉझिटिव्ह म्हणजे विचार, चांगल्या विचाराने चालणारा व्यक्ती, तत्वाने चालणारा व्यक्ती, बरोबर आहे. तसं मार्गदर्शक तत्व देखील तितकेच महत्वाचे आहे. आणि त्या ठिकाणी डिझायर कोर्स ऑफ ऍक्शन असं सुद्धा आपला त्या ठिकाणी उल्लेख करता येतो. तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की एक सर्वात महत्वाची बाब म्हणजेच काय नेमकं DPSP, बरोबर. DP या ठिकाणी काय SP, ह्याला थोडक्यात काय मार्गदर्शक, हे मार्गदर्शक काय आहे तत्व, राईट. हा, यांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट काय पॉलिसी म्हणजे काय एक धोरण, राईट आहे. या ठिकाणी आपला धोरणाला बरेच शब्द आहेत. तर युनिव्हर्सल आहे, पॉझिटिव्ह म्हणजे चांगला आहे, किंवा नेमकं डिझायर कोर्स ऑफ ऍक्शन, डिझायर कोर्स ऑफ ऍक्शन, बरोबर आहे. म्हणजेच काय तुम्ही भविष्यामध्ये काय करणार, तुमचं ऍक्शन काय आहे, तुमची दूरदृष्टी काय आहे, तत्व काय आहे, बरोबर आहे, किंवा धोरण काय आहे. स्टेट पॉलिसी म्हणजेच काय नेमकं याचा अर्थ काय होतो, धोरण, राईट आहे. हा, धोरण. ओके. तर आपण उल्लेख केलेला आहे DPSP हे नॉन जस्टिसेबल आहेत, म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाहीत, आणि मूलभूत हक्क हे काय न्यायप्रविष्ट आहेत. तर आता स्टेट म्हणजेच काय आपण या ठिकाणी जाणून घेऊया. स्टेट STT, बरोबर आहे. स्टेट म्हणजे राज्य नाही, बरोबर आहे. स्टेट म्हणजे राज्य नाही. तर आता स्टेटच्या अंतर्गत जे काही मोडणारे घटक आहेत, तर पहा या ठिकाणी मी उल्लेख करेन. या ठिकाणी राष्ट्रपती घेऊ, बरोबर आहे. हा, या ठिकाणी करा राष्ट्रपती, राईट आहे. राष्ट्रपती प्लस या ठिकाणी पंत, वाटलं असतं थोडं शॉर्ट मध्ये घ्यायचं, PM, ठीक नाही, PM प्लस आणि त्याने काउन्सिल ऑफ मिनिस्टर, राईट. त्याच्यानंतर काय घेता, काय करा, या ठिकाणी काय करा, सॉरी, या ठिकाणी काय करता, राज्यपाल घ्या वाटत, या ठिकाणी राज्यपाल, राईट, सर्वच येतात. आणि प्लस या ठिकाणी CM प्लस काय करता, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. त्याच्यानंतर आपली काय कायदे मंडळ घ्या, कायदे मंडळ, राईट आहे. मंडळामध्ये काय आली, संसद आली. संसदेमध्ये दोन ग्रह कोणते आले, एक लोकसभा आला, लोकसभा, आणि दुसरा ग्रह आहे राज्यसभा, राईट, राज्यसभा. ओके. हा, त्याच्यानंतर आता पहा विधिमंडळ येऊन जाईल या ठिकाणी, विधिमंडळाचे दोन घटक काय आहे, या ठिकाणी विधानसभा, आणि दुसरा आहे विधान परिषद. ओके. हा, त्याच्यानंतर सरकारी कंपन्या, राईट आहे. सरकारी कंपन्या, राईट, ह्या कशामध्ये येतात, मार्गदर्शक तत्वामध्ये येतात. त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं, सरकार एखादी काय करतो, स्किल काय करतो, डेव्हलप करतं, बरोबर आहे. सरकारी काय असते, एखादी स्किल असते, ती काय करतं, डेव्हलप करतं. आणि ती जी काही स्किल आहे ती एखाद्या खाजगी आणि सरकारी, खाजगी व्यक्तीला काय करतं, डेव्हलप करण्यासाठी किंवा नेमकं त्याचा वापर करून भारतातील नागरिकांना त्याचं आपलं काय ज्ञान देण्यासाठी सांगतो. तर जी कोणी व्यक्ती खाजगी व्यक्ती आहे त्या स्किलचा उपयोग करून ती व्यक्ती नेमकं त्या ठिकाणी चालण्याचं काम करते, ती व्यक्ती काय असते, स्टेट असते, बरोबर आहे. म्हणजे जे काय नेमकं जे काय तत्व आहेत या ठिकाणी मूळ मुद्दा काय, तत्व म्हणजे काय, प्रिन्सिपल. हे तत्व नेमकं या सर्व राष्ट्रपती, PM प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर, राज्यपाल, CM प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर, कायदेमंडळ, संसद, लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद, काय सरकारी कंपन्या, यांना जेवढे काही तत्व लागू आहे त्या नियमानुसार या ठिकाणी म्हणजे कोणाला जी काय व्यक्ती सरकारच्या वतीने जे काय स्किल डेव्हलप करत असेल किंवा सरकारच्या वतीने एखादं काम करत असेल, तर त्या व्यक्तीला जे काही वरील या सर्वांना जे काही तत्व लागू पडतात त्या तत्वाचं पालन जे काय व्यक्ती स्किल डेव्हलप करते त्या व्यक्तीला देखील नेमकं त्या तत्वाचं पालन करावं लागतं, बरोबर. हे असं आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, राईट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आर्टिकल आपल्याला 39B चा विचार करायचा, राईट. 39B. ओके. हा, आता 39B काय म्हणतं, संपत्तीचं, बरोबर आहे. संपत्तीचे काय व्हावं, समान वितरण व्हावे, राईट आहे, राईट. वितरण हा शब्द महत्वाचा आहे, बरोबर. टेक्निकल शब्द आहे वितरण. तर संपत्तीचं समान वितरण व्हावं.
मग या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या शब्दात लिहिता येतं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजेच काय नेमकं, त्या ठिकाणी संपत्तीचे समान वितरण व्हावं. आता एक सर्वात महत्वाची बाब आहे, ज्यावेळेस नेमकं पंतप्रधान कोण, पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस नेमकं संपत्ती बऱ्याच लोकांकडे आहे असेल तर नेमकं फार मोठ्या प्रमाणात होती. ज्या शेतकऱ्याकडे नाही त्यांच्याकडे, ज्या भारतातील नागरिक आहेत त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची नेमकं त्यांच्याकडे शेती नव्हती. अशा शेतकऱ्यांना आपण काय, सीमांत शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, बरोबर आहे, त्याच्यानंतर दलित समाजातील जे काही शेतकरी असतील, बरोबर आहे, तर अशा लोकांना आपल्याला काय म्हणजे मर्यादेपेक्षा जमीन असता कामा नये या तत्वाचं पालन करून, बरोबर आहे, त्यांनी भूमिहीन लोकांना, सीमांत शेतकऱ्यांना, अल्पभूधारकांना, अति गरीब महादलित लोकांना वितरण व्हावं या अनुषंगानं आर्टिकल 39B चा वापर करून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय संपत्तीचं काय केलं होतं, समान वितरण केलेलं होतं. तर तसं या ठिकाणी आर्टिकल 39B एवढंच म्हणतं, एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या संपत्तीचं समान वितरण व्हावं हे आर्टिकल काय सांगतं, संपत्तीचं वितरण व्हावं हे कोणतं आर्टिकल सांगतं, 39B सांगतं, बरोबर. आणि या आर्टिकल 39B नुसार नेमकं संपत्तीचं काय समान वितरण झालंच पाहिजे. जसे की सीमांत शेतकरी, या ठिकाणी सीमांत शेतकरी, राईट, त्याच्यानंतर अल्पभूधारक, राईट, अल्पभूधारक, अति गरीब शेतकरी, बरोबर आहे, अति गरीब अशा लोकांना नेमकं काय, त्यांना काय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे, न्याय मिळाला पाहिजे. ही गोष्ट नेमकं पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिजे, बरोबर. ओके, पंडित जवाहरलाल नेहरूंनी 39B नुसार संपत्तीचं काय केलं होतं, समान वितरण केलेलं होतं. जसे की नेमकं आता त्या ठिकाणी अगोदर काय होतं, आपलं काय, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, जे मोठमोठे शेतकरी होते त्यांच्याकडे नेमकं मोठ्या प्रमाणात शेती होती, तर त्यांना थोडक्यात आपण काय म्हणू, मालकी मोठ्या प्रमाणात असते, बरोबर आहे, तर त्याला पाटीलकी म्हणा, बरोबर आहे, म्हणजे बऱ्याच म्हणजे थोडक्यात आपल्या शक्तीच्या बळावर जमिनी काय नेमकं आपण धुडकावून घेणे, बरोबर आहे. आणि या धुडकावून घेतलेल्या जमिनी सरकारने काय केलं, त्यावर काय केलं, सर्व जमिनी सील केल्या आणि सील करून नेमकं अति गरीब लोकांना देण्याचं काम आर्टिकल 39B नुसार त्यावेळेसही केलेलं होतं. आता आर्टिकल कोणता आहे, 39C आहे, बरोबर आहे. 39C काय म्हणतं की संपत्तीचं केंद्रीकरण करता येणार नाही, संपत्तीचं केंद्रीकरण करता येणार नाही ही जी बाब आहे ते आपण, कारण का आपल्यावर वावणार नाही त्याच्यासाठी आपण लिहून घेणं आवश्यक आहे. आपल्याला नेमकं स्क्रीनशॉट काढून घेणं आवश्यक आहे. आपण लगेच नेमकं आर्टिकल 39C चा आपण विचार करणार.